संत्रा नुकसान भरपाईसाठी काँग्रेस आक्रमक, शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची तिवसा तहसीलवर धडक। सततच्या संत्र्यासह इतर फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना महायुती सरकारकडून अजूनपर्यंत कुठलेही अनुदान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले नाही। त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी संतप्त तिवसा काँग्रेस कमिटी व शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार यांच्या दालनात खराब संत्रा फेकून निषेध व्यक्त केला। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह तिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत्रा नुकसान भरपाईसाठी त्वरित शासनाकडून मदत मिळावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। मागील 10 ते 12 वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात संत्रा उत्पादकांचा संत्रा फळगड इतकी मोठ्या प्रमाणात होते आणि मागील दरवर्षी ही संत्रा उत्पादकांची ओरड असते की संत्रा अक्षरशः झाडावर न राहता जमिनीवर पडलेला आहे। आणि या विषयापासून बऱ्याचदा दरवर्षी निवेदनाच्या स्वरूपात, फोनच्या स्वरूपात कृषी विभाग, महसूल विभाग, प्रशासनाला वारंवार तक्रारी दिल्या गेल्या आहे, पण अजूनपर्यंतही कृषी विभागानं या संदर्भातलं फळगड कशामुळं आहे शोध लावू शकले नाही की काय प्रॉब्लेम आहे हा फळगड दरवर्षीचा। त्याच्यात कृषी विभाग फक्त पगार घेण्यापुरते मर्यादित राहिले आहे का? आणि एक तर संत्र्याला बांगलादेशाच्या टॅक्समुळं भाव नाही आणि जे संत्र झाडावर आहे ते जमिनीवर येऊन राहिले। यात बरंचसं शेतकरी उत्पादकांचं नुकसान होत आहे। भरपूर सारं संत्रा मोठा करण्यापर्यंत त्यांचा खूप सारा खर्च होतो, पण ज्या प्रमाणात पाहिजे ते प्रमाणात उत्पन्न होत नाही आणि संत्रा गळ असल्यामुळं बरंचसं नुकसान त्या गळीमुळे येऊन राहिलं। पण या प्रशासनाला अजूनपर्यंत एक 10-12 वर्षात सतत आमची ओरड असते की हे अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे, पण इथे कुठलाही अजूनपर्यंत उपाययोजना नाही, ना अनुदानाच्या स्वरूपात संत्रा उत्पादकाला अजूनपर्यंत सिंगल रुपया अनुदान मिळालेलं नाही आहे। सुरुवातीच्या महाविकास आघाडीच्या काळात 10-12 वर्षाच्या आधी उपाययोजना म्हणून निविष्ठा स्वरूपात किट मिळाल्या होत्या। त्यानंतर सरकार पलटलं आणि शेतकऱ्यावरची यांची भूमिका होती ती निविष्ठा कायमची बंद करण्यात आली आणि त्यावेळेसपासून शेतकरी हवालदिल झाला आहे। आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, शेतकऱ्याला संत्र्याला भाव मिळाला पाहिजे ही सगळ्यांची दरवर्षीची ओरड आहे, पण ते देऊ शकत नाही। आणि जे नुकसान हे वातावरणामुळं किंवा अजून या काही गोष्टीमुळं होत आहे त्या नुकसानाच्या स्वरूपात अनुदानसुद्धा मिळत नाही आहे, ही एक शोकांतिका आहे। आज परत आम्ही एक निवेदनाच्या स्वरूपात ही मागणी मांडायला काँग्रेस कमिटीच्या सगळं मंडळी आणि शेतकऱ्यांच्या स्वरूपात आलेलो आहे। पाहू काय होते। तर यावर्षी सततच्या पावसामुळे सुरुवातीपासून फळगड झालेली आहे आणि संत्र्याची साईजसुद्धा वाढलेली नाही, त्यामुळे यावर्षी भाव मिळणे दुरापास्त आहे। आणि या सरकारने बांगलादेशाने जो टॅक्स वाढवलेला आहे त्या टॅक्सपोटी मागच्या वर्षी जी रक्कम मंजूर केली होती ती रक्कम संत्रा व्यापाऱ्यांना देण्याचं सरकारने ठरलं होतं, परंतु ती कोणालाही दिलेली नाही। त्यामुळे सरकारजवळ असलेले ते पैसे आणि पुन्हा सर्वेक्षण करून ते पैसे आम्हा शेतकऱ्यांना यावर्षी कमीत कमी हेक्टरी 3 लाख रुपये देण्यात यावे, तेव्हाच संत्रा उत्पादक शेतकरी या ठिकाणी जगेल। अन्यथा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्र्याच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि हे जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांना खत, औषधे याच्या किमती भरमसाठ वाढत आहे, त्या मानाने उत्पादनाचा खर्च निघत नाही आणि संत्र्याचा जो मशागतीचा खर्च आहे तो खूप वाढलेला आहे। त्यानुसार मोर्शी, वरुड, आर्वी, आष्टी या तालुक्यामध्ये जे सर्वेक्षण चालू आहे ते सर्वेक्षण आपल्या तिवसा तालुक्यातसुद्धा व्हावं आणि सोबतच आम्हालासुद्धा न्याय द्यावा। या ठिकाणी सत्तारूढ पक्षाचे आमदार नसल्यामुळे, विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यावरसुद्धा अन्याय महायुतीचं सरकार करत आहे, हे काही योग्य नाही। जर त्यांनी योग्य न्याय दिला नाही तर संत्रा उत्पादक या 8 दिवसात या ठिकाणी पुढील पावित्र्य उचलेल असं मला सर्व शेतकऱ्याच्या वतीने वाटते। आज तिवसा तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकरी आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलो। जी संत्र्याची फळगड या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे ती दाखवण्यासाठी आलेलो आहे। बाजूच्या आमच्या तालुक्यांमध्ये आज जिल्हाधिकारी दौरा करत आहेत आणि या संदर्भात सर्वेक्षणाच्या आणि पंचनामाच्या सूचना तातडीनं कृषी फलोत्पादन खात्याला आणि महसूल विभागाला
मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी देण्यात याव्या। त्याचप्रमाणे हेक्टरी 3 लाखाची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, अन्यथा 7 दिवसानं तिवसा महामार्गावर चक्काजाम करण्याचा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून व तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।